जवळजवळ 33 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. तर इथे एक तुम्हाला 2 शब्द सांगण्याचं कारण म्हणजे मी दर माझ्या बर्थडेला शुगर चेक करतो. शुगर तर मी मागच्या वर्षी शुगर चेक केली होती 2 मार्च 24ला. तेव्हा नॉर्मल आलेली होती. तेव्हा शुगर माझी नॉर्मल होती. मग एक माझ्याकडे LIC एजंट आले आणि तुमचं वय किती म्हटलं माझं 63 आहे. तर म्हणे एक 63 ते 65च्या दरम्यान तुमची तब्येत चांगली असेल तर एक पॉलिसी आहे जीवन उत्सव ते काढून घ्या. तर ठीक आहे. त्यांनी मला त्यांच्या डॉक्टरकडे चेकअपला नेलं. तिथे माझा EGC नॉर्मल आला, नंतर BP नॉर्मल आला. फक्त शुगरमध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही प्री डायबेटिक आहात. मला थोडासा धक्का लागला की आतापर्यंत तर शुगरचे काही लक्षणं वगैरे नव्हते. मी न कळत कोणाला करता 3 दिवसांनी PN पाटलाकडे चेकअपला गेलो, शुगर चेकअपला. करून घेऊ आपण शुगर, त्याने प्री डायबेटिक सांगितलं आणि कोणतेच लक्षणं नाही आहे. तेव्हा माझा रिपोर्ट आलेला होता. तुमच्या व्हॉट्सअपवरून टाकेल मी आता तुम्हाला. जेवणाआधीची माझी शुगर तेव्हा निघाली होती 127 आणि जेवणानंतरची 213. मग मी 2 डॉक्टरांनी कन्सल्ट केला की बघ काय करायचं, म्हणजे गोळी सुरू करावं लागेल. म्हटलं मग गोळी करायची नाही आहे, ती योगा प्राणायाम आणि एक्झरसाईजमुळेच एक कंट्रोल करणं म्हणजे होणार शक्य नाही. मग ती तारीख होती या रिपोर्टची 6/3. मग 6/3 नंतर मी योगा रेग्युलर म्हणजे वेळेवर येणं वेळेवर जाणं आणि फक्त इथून गेल्यानंतर भाऊच्या उद्यानामध्ये 2 किलोमीटर चालायचो. तिथे बाहेर आल्यानंतर कळेलाचा रस आणि जामुनचा रस नियमित घेतला 15 दिवस. आणि एक नवीन म्हणजे दुपारी जेवण केल्यानंतरही मी 2 किलोमीटर चाललो आणि 15 दिवसांनी मी शुगर चेक केली तर जेवणानंतर माझी शुगर किती आहे 109 फक्त. क्या बात आहे. झाली बघा, आता व्हॉट्सअपवर दोघं ग्रुप टाकून देईल. बघा 225 109. हां, मात्र योगा माझा रेग्युलर कंप्लीट केलेला आहे म्हणजे 15 दिवसामध्ये इफेक्ट झालेला आहे. करेलाचा रस तर तिथे बाहेर भाऊच्या उद्यानाकडे एक ब्रेड देतात सकाळी, ते एक 15 रुपयाचा एक अर्धा ग्लास तो नियमित घेतला आणि त्यानंतर तो पुढं वाटतो मग जामुनचा रस घेतला आणि 2 किलोमीटर चाललो. आणि एक नवीन आहे की 2 मिनटं उलटं चाललो मी तेव्हा तिथे रेग्युलर चालतो होते 2 मिनटं उलटं चालायचं केव्हायचं. तर एवढा 15 दिवसात इफेक्ट झालेला आहे शुगरचा माझा. हरिओम. कोणाकडे तुम्ही कोणाच्या वर्गात तुम्ही योगा करतात सर? हां, मी श्री गुरव सरांच्या योगात रेग्युलर योगा करत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला लाभत आहे. आणि गुरव सरांचा वर्ग कुठे चालतो? आपला सिद्धार्थ नेहरू तलावाजवळ चालत असतो. ओके सर, खूप छान. करो योग. टेस्ट केली का? हां HbA1c टेस्ट? हां, ती 6 आली होती तेव्हा. मागे 7 आली. योगा रेग्युलर करायचा, डोक्याला ताण ठेवायचा. ग्रुपवर टाकतो. खूप छान. महाजन सर, PS महाजन सरांसाठी टाळ्या वाजवायचे. काहीतरी घाबरल्यामुळे त्याच्यामुळे झाला असेल कदाचित. PS महाजन सरांसाठी टाळ्या वाजवायचे, कारण रेग्युलर योगा केल्याने काय फायदा होतो हे तुमच्या सर्वांच्या समोर त्यांनी स्वतःची अनुभूती सांगितली. हरिओम सर, थँक्यू सर.